सन्मान्य महापौर मॅडम, सन्मान्य आयुक्त साहेब, सन्मान्य सर्व सदस्य, आज महिला बाल कल्याण घटकांतर्गत विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी प्रस्ताव आलेला असताना सर्व सन्मान्य सदस्यांनी विविध सूचना याच्यात मांडलेल्या आहेत. महिला बाल कल्याण समितीच्या सभेमध्ये विविध ह्या प्रस्तावावर उपसूचनाही करण्यात आल्या. त्यामध्ये 60 वर्ष वयापेक्षा जास्त असलेल्या विधवा घटस्फोटित एकल महिलांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देण्याचा 12,000 ऐवजी 20,000 करण्यात आले आणि तसंच ती संख्या 60 वर्ष वयापेक्षा जास्त असलेल्या विधवा घटस्फोटित महिलांना न देता त्या 60 वर्ष खालील 50 वर्ष वयापर्यंतच्या ज्या विधवा निराधार महिला असतील त्यांनाही देण्यात यावं, ही उपसूचना मांडण्यात आली होती. कारण त्यांनाही त्याचा लाभ व्हावा. कारण काही महिला, एकल महिला ज्या असतात त्यांना खरोखरच घटस्फोटित असतील किंवा विधवा असतील, त्यांना आपल्या लहान मुलांना सांभाळताना खूप अडचण होत असते. तसेच विविध प्रशिक्षणाच्या मध्ये विविध प्रशिक्षण ॲड करताना ज्वेलरी मेकिंगचं प्रशिक्षण नव्हतं, ते ज्वेलरी मेकिंग आणि ब्रॉज मेकिंगचं प्रशिक्षण त्याच्यामध्ये उपसूचनेद्वारे ॲड करण्यात आलेलं आहे. आणि मी अजूनही याच्यामध्ये एक सूचना मांडू इच्छिते की महिलांसाठी आजचा योगा क्लासेस हे नव्याने ॲड करण्यात यावे. कारण आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज महिला साठी पण हे योगा क्लासेस आपण अत्यंत गरजेचे आहेत. कारण महिलां जर त्यांचं आरोग्य जर व्यवस्थित असेल तर आज त्या आपल्या कुटुंबाला किंवा समाजाला सांभाळण्यासाठी सक्षम होऊ शकतात. त्यासाठी महिलांसाठी महिला बाल कल्याण समिती अंतर्गत विविध प्रशिक्षणांमध्ये योगा क्लासेसही घेण्यात यावे अशी मी सूचना मांडत आहे. तसेच माधुरी सुतार मॅडमनी मांडलेल्या तृतीयपंथी प्रशिक्षण आणि देहविक्रिय महिलांसाठी प्रशिक्षणामध्ये हे जे प्रशिक्षण आपण सगळ्या आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना जे देणार आहोत तेच सर्व प्रकारचं प्रशिक्षण, त्यापैकी कोणतं प्रशिक्षण ते घेऊ इच्छितात ते प्रशिक्षण देऊन त्यांनाही सक्षम करून त्यांना आपल्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न महिला बाल कल्याण समितीच्या अंतर्गत करणार आहोत. तसेच सन्मान्य देसाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिवणकाम हा जो प्रशिक्षणामध्ये आहे त्याच्यामध्ये आम्ही प्राधान्याने जो गणवेश साठी जे प्रशिक्षण गणवेश शिवण्याचं प्रशिक्षणही आम्ही त्याच्यामध्ये विशेष देण्याचं आम्ही प्रायोजिले आहे. कारण जो प्रस्ताव गणवेश साठी आला होता शाळेचा तर तो त्याच्यामध्ये समावेश करण्यात यावा, जेणेकरून ज्या महिला ह्या शिवणकामाच्या अंतर्गत जे प्रशिक्षण घेतील त्यांना त्या सक्षम होऊन आपल्याला तसा गट बनवता येईल आणि त्या गटामार्फत भविष्यामध्ये आपल्याला ते जर सक्षम असतील तर त्यांना आपण गणवेश बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट आपण त्यांना देऊ शकतो. तसेच सरोज पाटील मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे उत्पन्नाचा दाखला हा मॅडम आवश्यक आहे. कारण आपण उत्पन्न हे 8 लाखापर्यंत केलेलं आहे. त्याच्यामुळे सरसकट आपल्याला सगळ्यांना जर देण्याचं झालं तर आपल्याला आपले जे मूळ लाभार्थी आहेत, जे गरीब आहेत, आर्थिक दुर्बल घटकातील असतील ते ह्या प्रशिक्षण असतील किंवा विविध योजनांच्या अंतर्गत राहू नये त्यासाठी त्यांना देण्यासाठी आपण ही उत्पन्नाच्या दाखल्याची अट ही आवश्यक आहे. कारण आज आर्थिक दुर्बल घटकातील महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक सबलीकरण करण्यासाठी आपण हे विविध प्रकारच्या योजना आपण आज राबवत आहोत. जगदीश गवते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मार्केटिंगसाठी आपण सन्मान्य महापौर मॅडम प्रदर्शन वर्षातून 2दा ते 3दा आपण प्रदर्शन घेण्याचं आयोजिलेलं आहे आणि त्याची तयारी आपल्या महिला बालकल्याण समितीच्या अंतर्गत चालू केलेली आहे. आणि ऑगस्टमध्ये मोठा बचत गटाचा मेळावा त्याच्या माध्यमातून आपल्या विष्णुदास भावेमध्ये घेण्याचं आयोजिलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या महिला बालकल्याण समितीच्या अंतर्गत तसेच समाज कल्याण विभागाच्या मार्फत असणारी जे काही योजना आहेत त्या सर्व महिला बचत गट, महिला संस्था आणि सर्व नवी मुंबईतील महिलांना अवगत करून
त्याचा लाभ त्या सगळ्या महिलांना जास्तीत जास्त कसा देता येईल ह्यासाठी प्रयत्न त्या बचत गट मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे. आणि महिलांनी बनवलेल्या ज्या वस्तू असतील त्या विक्रीसाठी एक विशेष ॲप महिला बालकल्याण समितीच्या मार्फत एक बनविण्यात येणार आहे, ज्यात आपल्या सर्व बचत व्यवसाय करत असलेल्या सर्व महिलांना आणि बचत गटातील सगळ्या महिलांना, महिला मंडळांना त्याच्यामध्ये सामायिक करून घेण्यात येणार आहे, जेणेकरून त्या महिला त्यांच्या घर बसल्याही आपले उत्पादित केलेल्या वस्तूला आपल्याला त्या ॲपच्या माध्यमातून त्या विक्री करू शकतील आणि त्यांना आपण महिला बालकल्याण समितीच्या अंतर्गत आर्थिक सक्षम करण्यासाठी एक मोठी मदत त्या माध्यमातून आपण देऊ शकतो. सोनवणे मॅडम यांनी मांडलेल्या 60 वर्षावरील महिलांना 20,000 रुपये काही योजना आपण कमी केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे, पण काही योजना कमी करून आपण काही नवीन योजना ज्या महिलांच्या साठी उपयोगाच्या आहेत अशा योजना आपण त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आणि एक सर्वात महत्त्वाची सूचना मी इथे मांडू इच्छिते की या सर्व योजना राबविताना मागील पंचवार्षिकामध्ये आपल्या नगरसेवकाचे शिफारस पत्र जे आपण पूर्वी देत होतो तर ते कमी केलं होतं. सगळ्या योजना ह्या ऑनलाईन हे केल्या जातात, परंतु पूर्वी आपण नगरसेवकांच्या शिफारस पत्राशिवाय कोणती योजना फॉर्म घेतला जात नव्हता. ह्यावेळी मी सूचना मांडू इच्छिते की ह्या सर्व योजना राबविताना नगरसेवक नगरसेविका यांचं पत्र तिथे जोडण्यात यावं. ऑनलाईन भरतानाही किंवा ऑफलाईन भरतानाही ते पत्र हे आवश्यक करावं ही सूचना मी इथे मांडत आहे. आणि या सर्व नगरसेवकांनी सन्मान्य नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांसहित महिला बालकल्याण समिती अंतर्गत सर्वसाधारण सभेला शिफारस करण्यात येते की सन 2026-27च्या या आर्थिक वर्षात या योजना कायमस्वरूपी राबविण्यासाठी अंदाजपत्रकीय महसूल तरतूद रक्कम रुपये 57,49,00,000 या मंजूर तरतुदीनुसार मर्यादेत लावून सदर योजना राबविण्यास आपली मान्यता असावी. आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सन्माननीय